नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे मनवा कोर्टात निघालेली असते. त्यावेळेस रमा तिथे येते आणि म्हणते, दही साखर घे. कसं आहे, चांगल्या कामासाठी घराच्या बाहेर पडतेस ना, त्यामुळं. आणि इकडे मनवा मात्र म्हणत असते की हो, मी पोचतेच आहे कोर्टात. तेव्हा मात्र मनवाच्या डोक्यात वेगळे विचार सुरू असतात. रमाने दही साखर आणलेलं असतं आणि रमा तिला दही साखर देत असते. रमा तिला दाखवून देत असते की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की ही केस अबोलीच जिंकणार आहे. परंतु इकडे मनवाला असं वाटत असतं. मनवा म्हणते, काकी तुला तर माझं तोंडही पाहायचं नव्हतं ना, मग हे सगळं. तेव्हा मात्र मनवाला ती सांगू लागते की नाही, कसं कामासाठी बाहेर निघतेस ना, म्हणून दिलेलं आहे. असं म्हणत ती दही साखर तिच्या हातावरती ठेवते. दही साखर हातावरती ठेवलेलं असतं, परंतु एक मोठी गोष्ट घडत असते आणि ती म्हणजेच की रमा म्हणत असते की कसं आहे, तू केस लढतेस ना, मान्य मला अबोलीच्या विरोधात लढते, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण मला तुला दाखवून द्यायचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू अबोलीच्या विरोधात लढायला चाललेली आहेस, म्हणून तुला गरज आहे या दही साखरेची. असं म्हणत तिने ती दही साखर दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की ही दही साखर घे आणि जा. तेव्हा ती म्हणते, पण काकी ही केस ना आज मी नाही लढणार, विजया मॅडम लढणार आहेत. तेव्हा मात्र इकडे रमा म्हणू लागते, नाही मग ही वाटी घेऊन जा, तुझ्या विजया मॅडमला पण दे, कारण माझा अबोलीवरती पूर्ण विश्वास आहे आणि अबोली ही केस जिंकणारच आहे. दही साखरेची आणि या सगळ्या गोष्टींची गरज तुम्हाला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ना, ते तुम्हाला माहिती आहे की काय होऊ शकतं, म्हणूनच हे करत आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र विजया आहे ती आता कोर्टात आलेली असते. अंकुश कोर्टात आलेला असतो. अबोलीवरती आरोप असतात. बिचाऱ्या अबोलीला रात्रभर त्या जेलमध्ये राहावं लागलेलं असतं. तिला वाईटही वाटलेलं असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे अबोली जे काय करत असते ते मात्र न्याय मिळवून देण्यासाठी करत आहे. पण अबोलीवरती जे आरोप लावलेले आहेत ते मात्र खूपच भयानक असे असतात. त्यासोबतच अबोली इकडे विचार करत असते. कोर्टामध्ये आता जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट अबोली, आता तुम्ही जे काही करत आहात या सगळ्या गोष्टी. तेव्हा इकडे अबोली जी आहे ती बोलत आहे. अबोली म्हणते की हो, आत्ता आम्हीच ही केस मी स्वतःच लढणार आहे, कारण जज साहेबांनी विचारलेलं असतं तुमच्याकडून दुसरं कोण असणार आहे का, परंतु नाही, तर ही केस आपण स्वतःच लढणार आहोत, हे अबोलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर स्पष्टपणे तिनं सांगून आता ती केस लढण्यासाठी तिथे कोर्टामध्ये हजर झालेली असते. अंकुश, क्रिश, त्याचबरोबर मनवा हे सगळेजण तिथं असतात आणि आज कोर्टामध्ये खरं तर बँड वाजणार असतो. यांना वाटत असतं की नाही, आपण जे करतोय तेच गोष्ट भारी आहे आणि आपण ज्या पद्धतीने करत आहोत तेच घडणार आहे, असं मात्र त्यांना वाटत असतं. त्याचबरोबर आता इकडे विजयाने बोलायला सुरुवात केलेली असते. विजया म्हणत असते की ॲडव्होकेट अबोली यांनी त्या दिवशी कोर्टामध्ये जो काही गोंधळ घातलेला आहे, ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, तो अटेम्प्ट टू मर्डर आहे, कारण त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यांनी सानिकाच्या मदतीने, माहिती होतं त्यांना, जरी तो जर कॅन्डीमॅन आला तर तो सानिकाला हिप्नोटाईज करू शकतो आणि त्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की सानिका हिप्नोटाईज झालेली आहे, सानिकाने अबोली यांना मारण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु गोष्ट अशी घडलेली होती की या आणि विजयाने आता बेधडक आरोप सुरू केलेले असतात. कारण जेव्हा सानिका हिप्नोटाईज झाली, तिने हातामध्ये रिव्हॉल्वर घेतलेली होती, तरी सुद्धा ॲडव्होकेट अबोली यांनी खूप मोठा गोंधळ घातला आणि त्यांच्यामुळं ही सगळी परिस्थिती समोर आलेली आहे. अशा पद्धतीनं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर हे जेव्हा तिचं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र इकडे अबोली शांतपणे ऐकत असते. मनवाला मात्र खूप आनंद झालेला असतो. मनवाचं असं म्हणणं असतं की आता बघितलं ना, किती छान पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, असं मनवाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मनवा म्हणत असते, बघितलं का क्रिश, वहिनी कशी अडकत चाललेली आहे ते, असं म्हणत हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा अबोली तिथं असते आणि इकडे विजया वारंवार तिथं मुद्दे मांडत असते. विजया म्हणत असते की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने झालेल्या आहेत आणि हे सगळं जे काही घडत आहे ते असं झालेलं आहे, असं सांगत असते. तेव्हा मात्र इकडे विजया हे सगळं जेव्हा बोलत आहे तेव्हा मात्र विजयाच्या डोक्यात वेगळंच कारस्थान सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर
विजया जी आहे ती कोर्टाच्या समोर सांगत असते की लवकरात लवकर अबोलीला या गोष्टीची शिक्षा झाली पाहिजे, कारण अबोलीमुळं कोर्टातील कितीतरी लोकांचे जीव धोक्यात होते असे मुद्दे ती मांडत असते. कारण अबोली चुकीची आहे, अबोली चुकीची आहे हे तिला वारंवार ठणकावून सांगायचं असतं आणि त्यासाठीच तिने हे सर्व सुरू केलेलं असतं. तेव्हा मात्र अबोली शांतपणे ऐकत असते. विजया मात्र एका पाठोपाठ एक मुद्दे मांडत आहे, एका पाठोपाठ एक गोष्ट तिथं बोलत आहे. अबोली शांत आहे. अंकुश त्याचबरोबर सगळेजण तिथं पाहत आहेत. तेव्हा विजया सांगत असते की जज साहेब त्या दिवशी लक्षात घ्या. आणि अबोली यांची दुसरी चूक होती ती म्हणजे त्यांनी हे कोर्टाचे दरवाजे बंद करायला सांगितले. विचार करा ना त्या दिवशी काय घडलं असतं, कारण ही मुलगी काहीही करू शकली असती, ती हिप्नोटाईज झालेली होती. पण अबोली यांनी काय केलं सांगा बरं मला. तुमच्यावरच विचार करा, तुमच्यावर जर हल्ला झाला असता तर जज साहेब तुम्ही विचार करा असं म्हणत ती आता जज साहेबांना प्रश्न विचारत असते. तेव्हा मनवाला मात्र खूप आनंद झालेला असतो. आज वहिनी हारणार, कारण विजया मॅडमने कसले भारी मुद्दे मांडलेले आहेत असं म्हणत बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता लगेचच जज साहेब अबोलीला म्हणतात, तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता, तुम्हाला काही याच्यावरती आर्ग्युमेंट करायचे आहेत का. तेव्हा अबोलीला विचारलं जातं, तुम्ही स्वतः तुमची केस लढणार आहात का. आता अबोली एवढी मोठी वकील असताना अबोलीसाठी दुसरा वकील आणायची गरज काय आहे. तेव्हा विजयाने तर सांगितलेलं आहे की 7 वर्ष तुरुंगवास अबोलीला झाला पाहिजे. तेव्हा मात्र खूप मोठा धमाका झालेला असतो आणि त्याच वेळी गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र खूपच विचित्र पद्धतीने चालू झालेल्या असतात. आणि त्याच वेळी इकडे अबोली जी आहे ती आता समोर येते. अबोली म्हणते की कसं माहिती का जज साहेब, ॲडव्होकेट विजया ज्या आहेत ना त्यांची माझ्याबरोबर वैयक्तिक दुश्मनी आहे. माझ्या पर्सनल लाईफमध्ये त्यांनी मला प्रत्येक वेळेस त्रास देण्याचाच प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी कधीच कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. आजपर्यंत त्यांना मी कोर्टात हरवलेलं आहे. ह्या गोष्टी तर सगळ्यांसमोर आलेल्या आहेत, त्या गोष्टी जगजाहीर आहेत, परंतु आज त्यांनी कहर केलेला आहे असं अबोली बोलत असते. तेव्हा मात्र अबोलीला त्यांना हे सांगायचं असतं की काहीही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की ॲडव्होकेट विजया एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता तुम्हाला वाटत आहे की तुम्ही माझ्या बाबतीत जे काही इथं आर्ग्युमेंट केलेले आहेत ते सगळे खरे आहेत, परंतु आत्ता मी तुमच्या समोर काही गोष्टी क्लिअर करणार आहे आणि त्यामुळं तुमच्या लक्षात येईल की गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत असं म्हणत अबोली बोलायला सुरुवात करते. विजया जी आहे ती आता पाहत असते की अबोली काय बोलणार आहे. विजयाला असं वाटत असतं की ठीक आहे, परंतु आता अबोलीने ठरवलेलं असतं की विजयाला तोंडावर पडायचं आहे. विजयानं जे काही बोललेले आहे त्याची वाट लावायची आहे. अबोली मात्र खूप हायपर झालेली असते, कारण विजयाने तिला खोटं ठरवलेलं असतं, म्हणूनच अबोलीचा पारा चढलेला असतो. अबोली म्हणत असते की आता बस, खूप झालं ॲडव्होकेट विजया, खूप झालं, आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे मी, पण आता यापुढे नाही. आज सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागणारच आहे. आज हे संपलंच पाहिजे, आज मलाही संपून टाकायचं आहे, कारण हे प्रत्येक वेळेस घडत आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने वागत आहात, परंतु आज मी हे होऊ देणार नाही, कारण तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागत आहात, मला प्रत्येक वेळेस टार्गेट करत आहात, ती गोष्ट आज मी घडू देणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अबोली जी आहे ती कोर्टाच्या समोर बोलत असते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की अशा पद्धतीने गोष्टी समोर येत असतात, अशा पद्धतीने सगळं समोर येत असतं आणि तरीही हे असं झालेलं आहे. आणि अबोलीने आता एक कात्रण घेतलेलं असतं. आता मी कोर्टाच्या समोर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पुराव्यानिशी आणत आहेत आणि मग हे सगळं चालू झालेलं असतं. त्याच वेळी अबोली आता तिथं बोलायला सुरुवात करते. अबोली म्हणत असते की बस झालं, आतापर्यंत मी खूप ऐकलेलं आहे जज साहेब, आता मी तुमच्या समोर काही पुरावे देत आहे. आणि त्याच वेळी तिने हातामध्ये तिथे एक नाईफ घेतलेला असतो आणि पेपर कटिंग असतात. ते पेपर कटिंग जे असतात ते पेपर कटिंग समोर अबोलीने धरलेले असतात आणि आता अबोली म्हणत असते की बघा, आता मी दाखवते तुम्हाला ॲडव्होकेट विजया, तुम्हाला काय वाटलं त्या दिवशी काय झालेलं होतं सांगा मला. आता हे सगळं संपवायचंच आहे, आता मी शांत राहणारच नाहीये, मला पण हे सगळं संपवायचं. मलाही कंटाळा आलेला आहे तुमच्या सगळ्या कारस्थानांचा प्रत्येक वेळेस स्वतःला प्रूव्ह करायचा. तुम्ही माझ्यावरती वाटेल ते आरोप करणार आणि मी मात्र स्वतःला फक्त आणि फक्त प्रूव्ह करत राहायचं आहे असं इकडे अबोली बोलत असते. तेव्हा मात्र विजयाला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय, ही असं काय बोलते, असे प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि तेव्हा मात्र आता विजया जी आहे ती हिप्नोटाईज झालेली असते
आणि विजया आहे ती मात्र आता तिथे रिव्हॉल्वर घेते. अंकुशकडे असलेली रिव्हॉल्वर तिने हातामध्ये घेतलेली असते आणि ती आबोलीवरती गोळी चालवायला येते. इकडे जज साहेब म्हणत असतात की काय चाललंय हे सगळं. तेव्हा आबोली म्हणत असते की जज साहेब बघा ना हे सगळं काय होतंय, ॲडव्होकेट विजयांना थांबवा तुम्ही, असं आबोली ओरडायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे आबोली ओरडत असते, बघितलं का ॲडव्होकेट विजया कशा वागत आहेत, नक्की काय झालेलं आहे, असं आबोली बोलतच असते. आणि विजया म्हणत असते की तो चाकू खाली घ्या, तो चाकू खाली घ्या. आबोली म्हणते की तुम्हाला काय माहिती, कारण जेव्हा 17 मुली मारल्या गेल्या त्यांच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे. अंकुश आता आबोलीच्या जवळ आलेला असतो आणि विजयाच्या हातातून बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि गोळीबार होतो. कोर्टात गोळी चालवली जाते. आबोलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आबोली खाली पडायला लागलेली असते. त्या क्षणी आता तिथे अंकुश आबोलीच्या मदतीला धावत जातो आणि तेव्हा अंकुश म्हणत असतो की बघितलं का काय झालेलं आहे. आबोली म्हणते की जज साहेब मी ठीक आहे. जज साहेब आता विजयावरती ओरडायला सुरुवात करतात, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करून बसलेला होता, हे सगळं तुमच्यामुळे ॲडव्होकेट आबोली यांच्यावर, म्हणजे आता हे सगळं काय केलंय तुम्ही. तेव्हा आबोली बोलायला सुरुवात करते, बघितलं ना जज साहेब काही कात्रणं मी मिळवली होती आणि ती कात्रणं मी आता कोर्टाच्या समोर दाखवत होते आणि त्यासाठी हा पेपर कटिंगचा नाईप आहे. आता इथं कोणी हिप्नोटाईज करायला होतं का, काही होतं का इथे. तरीही ॲडव्होकेट विजया यांनी माझ्यावरती आता त्यांनी बंदूक चालवलेली होती, त्यांनी माझ्यावरती हे सगळं अशा पद्धतीनं केलेलं आहे, माझ्या बाबतीत त्या चुकीचं वागलेल्या आहेत. जज साहेब याला काय म्हणता येईल तुम्ही सांगा. आता यांनी माझ्यावरती अटेम्प्ट टू मर्डर केलेलं आहे, त्यामुळं यांना आता या गोष्टीची शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हणत आबोली कोर्टाच्या समोर विजयाची वाट लावते. आणि त्यानंतर आबोली तिचे मुद्दे कोर्टाच्या समोर मांडू लागते. तिचे मुद्दे असे असतात ते म्हणजेच की जज साहेब त्या दिवशी सानिकाला सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली होती, कोर्टामध्ये हे सगळं होणार होतं, या सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या होत्या आणि त्या पद्धतीनं सगळं झालेलं होतं आणि आधीच सानिकाला सगळं सांगितलेलं होतं. त्यासाठी मी सानिकाला इथे समोर बोलवते. सानिकाला आपण तिने साक्ष द्यावी असं सांगत असते. आणि मग आबोलीने एक ग्लास घेतलेला असतो पाण्याचा आणि विजयाला म्हणते घ्या घ्या पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला, असं म्हणत तो पाण्याचा ग्लास जो आहे ती विजयाला प्यायला देते. घोटभर पाणी घ्या, कारण पुढे आता अजून वाट लागणार आहे, असं आबोलीचं म्हणणं असतं. कारण आबोलीला माहिती असतं की विजया आता पूर्णपणे अडकलेली आहे, विजय आता याच्यामध्ये पूर्ण अडकत चाललेली आहे आणि विजयाची तर वाट लागणार आहे, हे तेवढंच महत्त्वाचं असतं. इकडे आता विजयाच्या बाबतीत आबोली तिथे कोर्टाच्या समोर मुद्दे मांडू लागते. जज साहेब आणखी काही गोष्टी मला तुमच्या समोर क्लिअर करायच्या आहेत, कारण हे सगळं जेव्हा घडणार होतं तेव्हा या सगळ्या गोष्टीची कल्पना मी पोलिसांना दिलेली होती, तशा पद्धतीने पोलीस प्रोटेक्शन मागितलेलं होतं. आणि त्याचबरोबर कोर्टाला मला हे सांगायचं आहे की आता मी सानिकाला तिची साक्ष देण्यासाठी ते बोलावू इच्छिते. मग सानिकाला बोलवलं जातं. विजयाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. सानिकाला बोलवलं जातं आणि सानिकाला विचारलं जातं की तुला या गोष्टीची आधी कल्पना दिलेली होती का. तेव्हा सानिका जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र सानिका सांगते की हो, मला आबोली मॅडम यांनी आधीच या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, कशा पद्धतीने काय होणार आहे हे सगळं मला सांगितलेलं होतं. कसं आहे माहिती का जज साहेब, माझ्या आईवडिलांना ज्या व्यक्तीनं मारलेलं आहे त्या व्यक्तीला मी सोडणार नाही, कारण माझ्या आईवडिलांचा खून केलेला आहे, त्याचबरोबर माझ्यासारख्या कितीतरी मुलींना संपवण्याचा हे सगळं जेव्हा घडलेलं आहे तेव्हा मात्र संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या किलरला मी सोडणार नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता तिथे कोर्टाच्या समोर हे बोललं जात असतं. त्याच वेळी आबोली जी आहे ती कोर्टाच्या समोर तेव्हा आबोली जी आहे ती बोलायला सुरुवात करते. मग सानिका तिचे मुद्दे मांडू लागते. सानिका स्पष्टपणे सांगते की हो, मला आबोलीताईंनी या सगळ्या गोष्टीची आधीच कल्पना दिलेली होती, काय होणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत हे सगळं मला आधीच सांगितलेलं होतं, असं सानिका कोर्टाच्या समोर सांगत असते. आणि त्याचबरोबर आबोली सांगू लागते की आत्ता माझ्या हातामध्ये फक्त पेपर नाईफ होता आणि माझी काही कात्रणं होती ती राहिलेली होती, काल मला ते जमलेलं नव्हतं म्हणून मी ती कट करण्यासाठी घेतलेली होती. आणि तरीही ॲडव्होकेट विजया ज्या आहेत एवढ्या हायपर झालेल्या आहेत आणि त्यांनी एवढ्या अशा पद्धतीने आज कोर्टामध्ये ते गोंधळ घातलेला आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि आबोली म्हणते की आज त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी इथे लगेचच कोर्टामध्ये हा सगळा राडा सुरू केलेला होता. हे सगळं बोलणं आबोली जे आहे ती कोर्टाच्या समोर आणत असते. तेव्हा आबोली सांगते की या सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली होती, पोलिसांनाही सांगितलेलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी प्लॅन प्रमाणे घडत होत्या.
मग अचानक आता तिथे एक गोळी चालवली गेली. परंतु सानिकाची जर या बाबतीत परवानगी असेल तर आता अबोलीने जज साहेबांना विचारलेलं असतं. जज साहेबांना सानिकाने सांगितलेलं असतं की हो, माझी या गोष्टीसाठी परवानगी होती. झालं, इथेच मुद्दे क्लिअर होतात. जज साहेब सांगू लागतात की हे बघा, ॲडव्होकेट अबोली या धडाडीच्या वकील आहेत. त्या कोर्टामध्ये असे काही प्रयोग करत असतात ज्यामुळं कोर्टाच्या समोर हे सत्य येत असतं. कोर्टाच्या समोर अशा गोष्टी क्लिअर होत असतात आणि कोर्टाला इकडे अबोली ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने हे सगळं करून मांडत असतात. परंतु आज अबोली यांना मी इथे सांगत आहे की पुन्हा अशा गोष्टी करू नये. मान्य तुम्ही किलरला पकडण्यासाठी हे सगळं केलेलं होतं, तरीही अशा पद्धतीने पुन्हा कोणत्याही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये. कारण कोणाच्या जीवाशी खेळण्याचा आपल्याला कोणालाही अधिकार नाही. अशा पद्धतीने इकडे जज साहेबांनी सांगितलेलं असतं. अबोली कोर्टाची माफी मागते आणि विजया तोंडावर पडलेली असते, कारण अबोलीची निर्दोष सुटका झालेली असते. तर उद्याच्या भागामध्ये आता पाहायला मिळणार आहे, गेली 4 दिवस झालं तोच प्रोमो येत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्याच वेळी आता कोर्टाच्या समोर तिथे झालेलं असतं आणि इकडे आता सगळ्यांच्या समोर तिथं क्लिअर होत आहे. ते म्हणजे तिथं आलेली असते ती म्हणजेच विजया आणि ती सांगू लागते की अबोलीच्या पोटात जे बाळ वाढतंय ते अंकुशचं नाहीये. म्हणजे मला आता प्रश्न पडतोय की हा मुद्दा काय आहे, अंकुशचं बाळ नाहीये म्हणजे? आणि ही गोष्ट विजयाला कोणी सांगितली हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. नक्की अंकुश आता अबोलीच्या पाठीशी कसा खंबीरपणे उभा राहणार, का अंकुश अबोलीवरती संशय घेईल, अंकुश अबोलीला तोडण्यासाठी, वेगळं करण्यासाठी हा एक आखलेला डाव असू शकतो का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.